नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या लोकसभा निवडणूक स्पेशल भागात आपलं स्वागत. आज महाराष्ट्र दिन. जगभरातील मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी जितका ऐतिहासिक आहे तितकाच ऐतिहासिक महायुतीसाठीही ठरलाय. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरलाय. कारण जागा वाटपाच्या तहात एकनाथ शिंदेंनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई सारख्या मतदारसंघांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलंय. तीनही मतदारसंघात महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. इथं तीनही पक्षांकडून तगडे दावेदार उभे होते. संघर्षातून विरोधकांना फायदा होईल असं चित्र निर्माण होईल अशी भीती सुद्धा निर्माण होत होती. आणि विरोधकांना हाच फायदा होऊ नये म्हणून, हार्डकोर शिवसैनिक मतदार दुखावला जाऊ नये म्हणून महायुतीत भाजपनं मोठ्या भावाच्या भूमिकेत जात एकनाथ शिंदेंना बळ देण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीतील जागांचा तिढा सुटला. भाजप बरोबर सत्तेत गेल्यावर शिंदेंचे राजकीय अस्तित्व फारसे उरणार नाही असं म्हणणाऱ्यांना बळ मिळाले ते शिवसेनेचे पारंपरिक असे परभणी, अमरावती, धाराशिव, रत्नागिरी, पालघर हे मतदारसंघ हातातून गेले तेव्हा. त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य असलेले ठाणे, कल्याण, नाशिक, दक्षिण मुंबई सारखे मतदारसंघ आपल्याकडे राखणं हे एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं. ठाणे तर त्यांचं घर, त्यांचा गड, त्याच्याच बाजूला कल्याण, डोंबिवली. दक्षिण मुंबईत मराठी मतदारांचा गड तर नाशकात शिवसैनिकांचा किल्ला. त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही या जागा राखणं खूप महत्त्वाचं होतं. तसं झालं तर विरोधकांना आणि प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचारात आयताच मुद्दा मिळाला असता. वाद होता, रस्सीखेच होती. हे इथे झालेले दावे प्रतिदावे, मुंबई वाऱ्या आणि उमेदवार घोषणेला झालेला उशीर या सर्वांवरून स्पष्ट होतं. पण ठाकरेंना तोच फायदा मिळू नये, महायुती केली म्हणून एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला गेला हाही मेसेज मतदारांमध्ये आणि खास विरोधकांमध्ये जावा असे अनेक हेतू आज महायुतीनं साध्य केले. जागा वाटपानंतर मुख्यमंत्री शिंदेंना विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तीनों सीट जो है मुंबई की शिवसेना की हम जीतेंगे. दूसरी बीजेपी की भी 3 सीट जो है, ये तीनों मिलके 6 सीट जो है मुंबई की वो महायुति जीतेगी. ऐसा माहौल है यहाँ पर. कार्यकर्ता लोग काम कर रहे हैं और एकदम पूरा षटकार लगा देंगे. मुंबई में 6 का 6 सीट जीतेंगे. ठाणे की सीट जीतेंगे, कल्याण की सीट जीतेंगे, सब सीटें जीतेंगे. अरे भैया, अरे उनकी ऑलरेडी विकेट निकल चुकी है, वो तो क्लीन बोल्ड हो चुकी है. आणि यावरच आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आजची मोठी बातमी, शेवटी आज ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला. ठाणे शिंदेंचंच आणि उमेदवार माजी महापौर नरेश म्हस्के. ठाण्याचा तिढा सुटल्यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मिहीर कोटेचांसह शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सभा आपापल्या मतदारसंघात व्हावी यासाठी ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोखठोक बोलणाऱ्या राज ठाकरेंच्या भाषणामुळे विरोधकांविरोधात वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांना आहे. सध्या तरी राज ठाकरे हे खुद्द फारसे प्रचारात उतरलेले आपल्याला दिसत नाहीयेत. अमित ठाकरे मात्र नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सभेत पुण्यात दिसले. पण राज ठाकरे यांची फक्त एकच सभा आजवर आहे महायुतीच्या
प्रचारासाठी आणि ती आहे नारायण राणेंच्या प्रचारात. ठाण्यामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. राज ठाकरेंची सभेची मागणी केली का? नक्कीच राजसाहेबांची सभा ही प्रचाराला दिशा देण्याचं काम करत असते. लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते. त्याच्यामुळे मागणी केलेली आहे. ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून, आज दोघांचीही जे आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे हे आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल. ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. ठाण्यावर शिवसेना हक्क दाखवत असली तरी 1996 पर्यंत ही जागा भाजपच्या ताब्यात होती. 1989 आणि 1991 अशा 2 वेळा भाजपचे राम कापसे इथून निवडून आले होते. पण आनंद दिघेंनी भाजप शिवसेनेचे आमदार, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत 80% शिवसैनिक असल्याचं आकडेवारीसह दाखवलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे शिवसेनेकडे घ्यायचे ठरवले. आपलं वजन वापरत प्रमोद महाजनांच्या विरोधाला तेव्हा बाळासाहेबांनी शांत केलं. 1996 मध्ये ठाण्याच्या भाजपच्या जागेवर शिवसेनेचे आनंद परांजपे खासदार झाले. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी राजकारणानं कूस बदलली आहे. ठाणे शिवसेनेचा किल्ला मानला जाऊ लागला, पण इथे 6 पैकी 3 भाजपचे आमदार आहेत. एकमेव अपक्ष आमदारही भाजपच्या पाठीशी आहे. त्यात विद्यमान शिवसेनेचे म्हणून निवडून आलेले खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. त्यामुळे इथे शिंदेंचा खासदारही नाही आणि ज्याची ताकद जास्त त्याचाच उमेदवार, हा दावा भाजप करू लागली. ठाणे हे शिंदेंचं घर, त्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांकडून वारंवार मिंधे कुणाचे तर भाजपचे, मोदींचे, शहांचे असा उल्लेख वारंवार सभांमधून केला जातो. जर ठाणे भाजपकडे गेलं असतं तर शिंदेंच्या राजकीय प्रतिष्ठेवर याचे दूरगामी परिणाम झाले असते. यंदाची लोकसभा जशी भाजपासाठी आणि मोदींसाठी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची आहे ती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसाठी. कारण खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जरी निवडणूक आयोगानं दिला असला तरी जनतेच्या कोर्टात आता या प्रश्नाचा निकाल लागणार आहे. आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार हे दाखवून देण्याचं आव्हान शिंदेंसमोरही आहे आणि ठाकरेंपुढेही आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंकडे 18 पैकी केवळ 5च खासदार असले तरी ज्याचे विद्यमान खासदार त्यांनाच पुन्हा संधी या फॉर्म्युलानुसार महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना सर्वाधिक म्हणजे 21 जागा दिल्या आहेत. पण तिकडे एकनाथ शिंदेंना सोबत आलेल्या 13 खासदारांसाठी महायुतीत आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांना उद्धव ठाकरे एवढ्या नाही, पण सध्या त्यांच्यासोबत असलेल्या 13 खासदारांपेक्षा जास्त म्हणजेच 15 जागा मिळवता आल्या. त्यामुळे महायुतीत असलेलं शिवसेनेचं आणि एकनाथ शिंदेंचं महत्त्व निश्चितच अधोरेखित झालंय. त्यातील एक जागा म्हणजे दक्षिण मुंबई. इथे शिंदेंनी आमदार यामिनी यशवंत जाधवांना उमेदवारी जाहीर केली. मुस्लिम बहुल भायखळा मतदारसंघातला त्यांचा विजय ही त्यांच्यासाठी निश्चितच जमेची बाजू आहे. तसंच शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले पण काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची लॉटरी लागली आहे. आता कीर्तिकर हे शिवसेनेचेच उमेदवार होते. 2,60,000 मतांनी ते जिंकून आले होते. त्यांच्यापेक्षाही जास्त मतांनी कीर्तिकर साहेब देखील माझ्याबरोबर आहेत ना 100. चिरंजीव समोर आहे म्हणून चिरंजीव असलं तरी ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला अर्जुनाच्या समोर त्यांचे सखे सोयरेच होते. त्यामुळे आता लढायला गेल्यानंतर ही इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये जिंकण्याच्याच ह्याने
लढणार पण आणि जिंकणार पण. आता शिंदेचे काही उमेदवार बघूया. या त्याच यामिनी जाधव आहेत ज्यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. फक्त यामिनी जाधवच नाही तर रवींद्र वायकरांवरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनाही आज उमेदवारी जाहीर झाली आहे. थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेल्या 5 बड्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. रत्नागिरीत नारायण राणेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपनं किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला होता. तर जरंगेश्वर साखर कारखान्यासंदर्भात सोमय्या यांनी अजित पवारांसह सुनेत्रा पवारांवरही आरोप केले होते. त्यांनाही लोकसभेची उमेदवारी आता महायुतीकडून मिळाली आहे. तर सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही सोमय्या यांनी आरोप केले होते. ते सुद्धा रायगडमधून लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार आहेत. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. पाहूयात. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग ते रवींद्र वायकर असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, कुठल्याही परिस्थितीत त्यांना आज जावंच लागेल अशा प्रकारच्या वल्गना हे किरीट सोमय्या करत होते. आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय जनता पक्षाच्या आदेशावर केलं. म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे. एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं. महायुतीमधल्या जागांचा तिढा सुटल्यानंतर आता लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण राज्यातील 48 पैकी 13 जागांवर शिवसेनेतले एकेकाचे सहकारी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे. त्या लढती, त्या जागा कोणकोणत्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ प्रतापराव जाधव शिवसेना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध नरेंद्र खेडेकर हे उभे होते. यवतमाळ वाशिम इथे सुद्धा अशीच लढत. राजश्री पाटील शिवसेना, संजय देशमुख उबाठा सेना. हिंगोली मतदारसंघ शिवसेनेकडून बाबूराव कदम कोहळीकर तर समोर उबाठा सेनेकडनं नागेश पाटील आष्टीकर. हातकणंगले शिवसेनेकडून धैर्यशील माने तर समोर शिवसेना उबाठाकडून सत्यजित पाटील. छत्रपती संभाजीनगर शिवसेनेकडून संदीपान भुमरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून चंद्रकांत खैरे. मावळ लोकसभा शिवसेनेकडून श्रीरंग बारणे समोर संजोग वाघेरे पाटील शिवसेना उबाठा. शिर्डी शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे. नाशिक शिवसेनेकडून हेमंत गोडसे तर राजाभाऊ वाझे शिवसेना उबाठा. कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर समोर आहेत वैशाली दरेकर उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून. ठाणे नरेश मस्के शिवसेना तर राजन विचारे शिवसेना उबाठा. मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर शिवसेना तर अमोल कीर्तिकर शिवसेना उबाठा. मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे शिवसेना तर अनिल देसाई शिवसेना उबाठा. दक्षिण मुंबई यामिनी जाधव शिवसेना तर शिवसेना उबाठा अरविंद सावंत. तर अशा प्रकारे खरं बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशाच लढती आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतात. आणि त्यामुळेच शिवसेना नक्की कोणाची
हे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं ठरणार आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे 15 जागा खेचून आणल्या। जे 13 खासदार शिंदेंसोबत आले त्यापैकी 8 विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलंय। 7 ठिकाणी नवे चेहरे दिले आहेत। शिवसेनेनं 4 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत, तर पालघरची जागा भाजपकडे जाईल असं बोललं जात आहे। आता वळूयात आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न आपण परत एकदा बघूया। महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया? एक्सवरून भगवान शेळके, शिंदेंनी प्रतिष्ठा जपली पण जे उमेदवार दिले त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। वायकर यामिनी जाधवांपेक्षा बिनविरोध निवडणूक चालली असती। एक्सवरूनच रवी म्हस्के, नुसत्या जागा मिळून काय होणार, निवडून आले पाहिजेत। यूट्यूबवरून राजेंद्र गाडेकर, एकसंध होते तेव्हा 18 जिंकले होते, आता 3 येतील की नाही याची चिंता। यूट्यूबवरून गजानन पाटील, जागा घेणे आणि निवडून आणणे यात फरक आहे। यूट्यूबवरून नामदेव दुधाळे, 4 जूनपर्यंत थांबा, सगळं चित्र समोर येईलच। फेसबुकवरून संजय मोरे, शेवटच्या ज्या जागा शिंदेंना मिळाल्या आहेत त्या सर्व जागा जिंकायला सोप्या नाहीत म्हणून भाजपनं सोडून दिल्या। इंस्टाग्रामवरून प्रसाद भंडारी, शिंदेंचा 1 निवडून येईल ते पण ओढून ताणून। काही ठिकाणी राजकीय तडजोड केली मात्र अत्यंत प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र धनुष्यबाण आणण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय आणि त्याच तडजोडीवर आपण आता चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे सचिव किरण पावसकर। जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। किशोरीताई, किरणजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये। खरं तर मी पहिला प्रश्न किशोरीताई आपल्याकडे घेऊन येते। आजचा आमचा जो प्रश्न होता की एकंदरीत 15 जागा एकनाथ शिंदेंनी मिळवल्या आहेत, ज्यांच्याकडे 13 खासदार बरोबर आहेत, त्यामुळे कुठंतरी त्यांची प्रतिष्ठा ही या महायुतीत जपल्या गेली असं तुम्हाला वाटत नाही का? आपण सातत्यानं त्यांना मिंदे मिंदे म्हणत होतात। किशोरीताई, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हा, आता येतोय। माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे। आमचा आजचा जो आम्ही सोशल मीडियावरच्या लोकांना विचारला होता प्रश्न तोच मी आपल्याला विचारते की एकनाथ शिंदे यांना 15 जागा मिळालेल्या आहेत या जागा वाटपामध्ये। आपण त्यांना सातत्यानं मिंदे म्हणत आले आहेत, त्यांच्याकडे 13 खासदार आहेत आणि अशा वेळेला त्यांची प्रतिष्ठा महायुतीत राखली गेली असं आपण म्हणाल का? नाही, मी म्हणण्याने काही होणार नाहीये। मुळामध्ये माननीय शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये जे घडलंय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ह्या गोष्टी त्यांनी ज्या मागितल्या त्या मान्य करणं क्रमप्राप्त आहे। परंतु आपणच सगळ्या ज्या सोशल मीडियावरच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या आपणच वाचून दाखवले। लोकभावना काय आहे आणि त्याच्यात एकाने कोणीतरी लिहिलंय की तिकीट सगळ्यांसाठीच, म्हणजे अगदी आमच्याकडे सुद्धा तिकीट मिळवणं सोपं असतं, पण तिकीट ज्या लोकांच्या मध्ये जाऊन मतदान खेचून आणून जिंकणं महत्वाचं आहे। त्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये मी ते तुमच्याच कमेंटमधनं ऐकलं की 4 जूनला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे त्यांचा मान निश्चित महायुतीने राखला आहे, पण तो का राखलाय त्याच्या मागचे अनेक उदाहरणं आहेत, कारण आहेत। जसं की
काय कारण सांगाल? एखादं कारण काय सांगाल? नाही, कारण असं आहे की त्यांना आत्ता नाराज करणं भाजपासाठी योग्य नाही. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे तो सन्मान त्यांना द्यायलाच पाहिजे. आणि त्यांच्या जे जवळच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांचा जो हट्ट होता तो त्या हट्ट पुरवला आहे. किरणजी, मी आपल्याकडे येते. मुख्यमंत्र्यांचा फक्त हट्ट पुरवला असं म्हणतात किशोरीताई. सर्वप्रथम शिंदे साहेबांना ज्या 15 जागा आता डिक्लेअर केलेल्या मिळालेल्या आहेत, मला वाटतं 2 वर्षामध्ये त्यांनी जो महाराष्ट्र पिंजून काढला, कारण त्यांचं पहिल्या दिवसापासून एकच वाक्य आहे की तुम्ही ज्या टीका टिप्पणी करायचे आहेत, टोमणे मारायचे आहेत ते मारा, मला माझं काम करून दाखवायचं आहे, मी कामामधनं माझी प्रतिष्ठा राखेन. आज मला वाटतं भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीने महाराष्ट्रातल्या 48 पैकी 15 जागा शिंदे साहेबांना जेव्हा दिल्यात, याचा अर्थ केंद्रीय कार्यकारिणीने कुठेतरी अभ्यास केला असेल. भाजपा देशासाठी म्हणून हा मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाने घेतलेला निर्णय आपण एवढ्या हलक्यामध्ये घेण्यामध्ये अर्थ नाहीये. हा शिंदे साहेबांचा झालेला सन्मान आहे असं मला वाटतं. त्यांनी केलेल्या कामाचा मागच्या 2 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्र पिंजून काढलंय, हा झालेला त्यांच्या कामाचा सन्मान आहे. आणि त्याचबरोबर हे खऱ्या अर्थांतर बाळासाहेबांचे विचार मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात रुजलेले दिसलेत. जर हे झालंच नसतं तर आज ह्या 15 जागा मिळाल्या नसत्या. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंनी रुजवले, असं खऱ्या अर्थानं त्यांनी रुजवले असं म्हणणं आहे किरणजींचं. किशोरीताई, नाही, किरण पावसकर साहेबांचं म्हणणं ते त्यांना रेटून बोलायलाच लागेल. परंतु किरण पावसकर ज्या पद्धतीने पक्षात उद्धवजींबरोबर काम करत असताना पण म्हणजे काही गोष्टी हेतू पुरस्कार विसरूनच जायचं ठरवलंच असेल तर त्याला काय अर्थ नाही. आणि मान सन्मान जो केंद्राने राखला हे वगैरे सांगताय तर तो दिसतोय, तो आम्ही कुठे नाकारतोय. त्यांचा मान राखलाच आहे, केंद्राने मान सन्मान राखलाच आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे 2012 नंतर बाळासाहेब गेल्यानंतर जे मनसुबे होते की आता संपली, ती संपू न देता त्यांनी एक हाती त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले बाळासाहेबांनंतर. अर्थात ते सगळ्यांच्या सहकार्याने होतंय हे आम्ही नाकारत नाही. 63 आमदार निवडून आणल्यानंतर ज्या पद्धतीने आली, अरे या व्यक्तीचं हे वेगळं दिसतंय. बघा, राजकारण आहे हे आता पावसकरांनी सांगितलं 100%. परंतु ते राजकारण मगाशी तुम्ही सांगितले सगळे सोयरे, अरे बाप आणि लेकामध्ये पण राजकारण आलं. कुठले सगळे सोयरे? सगळे आणि सोयरे वेगळे, ही आपल्या ह्याच्यामध्ये ती वेगळी भाषा आहे. पण मुलगा आणि वडिलांमधला संघर्ष हा घराघरात आता बघायला मिळालाय. त्यामुळे ज्या पद्धतीने जो उठाव 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 तुम्ही म्हणताय त्याला जनता काय म्हणते हेही बघा ना. ज्या सोशल मीडियातून हा मिंदे हा आम्ही नाव पाडलेलं नाहीये. हे तुम्ही जर मागे गेलात तर त्यांचं आडनाव शिंदे आहे, त्यामुळे म्हणजे उपहासकांनी म्हटलं जातं. काय उत्तर द्याल ह्याला किरणजी? म्हणत आहे संपलेली शिवसेना उबाटा, काय म्हणाल याला किरणजी? एक वैचारिक लेवल असते राजकारणामध्ये. आपल्याला आपल्या पक्षाला किती जागा मिळणार तोपर्यंत असे टीका केली करत होते की यांना जागा किती मिळणार. हे गेले त्यांच्या बरोबर, त्यांना ते वाचवू शकणार आहेत का, त्यांना ते निवडून आणणार आहेत का. आज जागा मिळाल्या 13 आमच्या बरोबर आले, त्या जागेवर 15 मिळाले. 15 मिळाल्यानंतर ते निवडून येणार का? तर हो, नक्की निवडून येणार. कारण मागच्या वेळी शिवसेनेला ज्या 23 लढल्यानंतर 18 जागा ज्या जिंकून आल्या त्या नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आणि बाळासाहेबांचा फोटो लावून निवडून आल्या. आणि यावेळी ते दोन्ही फोटो शिंदे साहेबांबरोबरच आहेत.
हा विचार पण करण्याची गरज आहे. सातत्यानं आणि किरणजी तो आजकाल फोटो social वापरू media आणि नका मीडियामध्ये- असं म्हणत आले आहेत उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचा फोटो वापरू नका अशा पद्धतीचं त्यांचं. आज एक स्पष्ट आहे, शिवसेना हा शब्द अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले, निवडणूक आयोगाने पण दिला, निशाणी दिली, सुप्रीम कोर्टाचा तोच निकाल झाला आणि विधानसभेच्या अध्यक्षांचा पण तोच झाला. आता डिबेट करण्यासाठी आणि ऑन मेरिट बोलण्यासाठी आपण पुष्कळ गोष्टी बोलू शकतो. 3 ठिकाणवरनं निकाल आल्यानंतर आपण तो मानणारच नसू तर त्याला घटनाबाह्य फक्त बोलायचं, पण घटनेला मानायचंच नाही. आपण घटनाबाह्य बोलता घटनेला मान्य करत नाही हा आरोप आपल्यावर होतो आहे किशोरीताई. नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने देशांमध्ये म्हणजे आता आपण सगळं जर राजकारण पाहिलं तर आपण देशाचं राहू दे, आपण महाराष्ट्र आणि मुंबईचं बोलू. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते उपमुख्यमंत्री झाले, ते मंत्री झाले. ज्यांच्यावर मोठे मोठे आरोप झाले ते आता त्यांना तिकीटं मिळाली. त्यामुळे कुठल्या संविधानाबद्दल किंवा कुठल्या याच्याबद्दल तुम्ही बोलताय. आणि दुसरं म्हणजे जे आता कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर तर म्हणजे इथे तर आमच्या उद्धवजींचे वडील तर नेले, आता त्या अमोल कीर्तिकरचे पण वडील म्हणजे ते स्वतःहून गेले त्याबद्दल नो डाऊट, त्याच्याबद्दल काही हे नाहीये. पण मुलात आणि वडिलांमध्ये त्या नात्यांना तुम्ही सगळे सोयरे म्हणणार असाल तर मग तुमच्या विचारांची कुवत कुठपर्यंत असाही प्रश्न होतो ना. कीर्तिकरांवर काही म्हणायचंय का तुम्हाला किरणजी? कीर्तिकर हे नेते आहेत, वरिष्ठ आहेत. आज यापूर्वी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे, आताही ते आमच्याबरोबर करतायत. जर अमोल कीर्तिकर आणि कीर्तिकरांवर हे जर एवढं बोलणार असतील तर मग बाळासाहेब हयात असताना राज ठाकरे निघून गेले त्याला हे काय म्हणतील? हे पण कुटुंबच होतं. आणि मला वाटतं बाळासाहेबांचा वारसा हा खऱ्या अर्थानं तर राज ठाकरेंकडेच आलेला आहे. ते चांगले व्यंगचित्रकार आहेत, ते बाळासाहेबांसारखं बोलू शकतात, त्यांचं बोलणं लोकांना अपील होतंय. म्हणजे खरे सर्व त्यांच्या स्वभावातले सर्व गुणधर्म हे राज ठाकरेंकडे आलेत. पण राज ठाकरे वेगळे झालेत म्हणून काय तुम्ही त्यांना कुटुंब वेगळं केलं असं म्हणणार आहेत का? राजकारणामध्ये काही घडामोडी ज्या झाल्यात त्यांना तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मोठ्या मनाने. नक्कीच. फक्त टोमणेच मारून आणि बाकीच्याच गोष्टी मनात एकच घेऊन बोलत असाल तर तुम्ही त्याच्यात प्रगती होऊ शकत नाही. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशी बरीच लांबू शकते, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी किशोरीताई आपल्याला विचारते, यांच्या 15 पैकी किती खासदार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? आपण चर्चा परत करणार आहोत 4 जून नंतर, त्यामुळे विचार करून सांगा. उत्तर नाही मुळामध्ये आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहोत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही त्यांच्या इतक्याच येतील आणि तितक्याच येतील. आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय, त्यामुळे आम्ही जिंकणार. मी आकडे लावणार आम्ही करत. तुम्ही काय म्हणाल किरणजी? तुम्ही काय सांगाल? उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवत आहेत, किती जिंकतील? ह्या 15ही जागा आज मिळालेल्या आहेत, त्या 15च्या 15 जागा जिंकतील. याचं कारण एकच आहे, मोदी साहेबांनी जे मागच्या 10 वर्षात काम केलंय त्या विकासाच्या कामावर आम्ही लोकांकडे जाऊन मतं मागणार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार किंवा हिंदुत्वाचे विचार हे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि त्याच्या बेसिसवर मतं मागणार आहोत. आणि ह्या किशोरीताई आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण अगदी थोडक्यात तुम्ही काय म्हणताय बोला. आता एका मिनिटात सांगते. या डिबेटवर 2 भाष्य कशी काय होऊ शकतात? एकदा म्हणतात शिंदे साहेबांनी काम केलंय म्हणून आम्ही जिंकणार आहोत, आणि आता लगेच सांगतायत की नाही आम्ही फक्त मोदींच्याच करिश्मावर जिंकणार आहोत. बघा, करिश्मा कोणाचाही असू दे, जनता ठरवणार आहे. आता तुम्ही जर आकडे विचारलेच आहे तर आमच्या 21 जागांपैकी 18 जागा आम्ही जिंकतोय. मग 3 कुठल्या जागा आहेत ज्या तुम्ही जिंकणार नाही? नाही, ते गुपित आहे. ते गुपित आहे. बरं, आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात आणि 0 आवरमध्ये आलात. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
महायुतीच्या 47 जागा घोषित, त्यातील 15 जागा मिळवत एकनाथ शिंदेंनी राजकीय प्रतिष्ठा जपली का? एकूण मतं यूट्यूबवर 1,28,000. 28% लोकांनी होय म्हटलंय, 72% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,500 मतं. छप्पन 56% होय म्हटलंय, 44% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. सव्वीस 26% होय म्हटलंय, 74% नाही. एक्सचा कौल बघूया. 43% होय म्हटलंय, 57% नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.